सोलापूर शहरात आता मार्कंडेय रथोत्सव आणि ईद ए मिलाद साजरा होणार आहे। गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय। या पार्श्वभूमीवर जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती व्हावी असे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले आहे। दरम्यान एका प्रसिद्धी माध्यमाच्या वृत्तानुसार स्मार्ट सिटी योजनेतून बसविलेल्या 331 पैकी 260 कॅमेरे दिवसा देखील सुरू झाले आहेत। उर्वरित 70 कॅमेरे विविध कामांमुळे केबल कट झाल्याने बंद असून त्यांचीही दुरुस्ती सुरू आहे। स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये 331 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले। यात बुलेट कॅमेरे, फिक्स कॅमेरे आहेत। कॅमेऱ्यांची कंट्रोल रूम महापालिकेत असून या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे 2 अंमलदार नेहमीच बसलेले असतात। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर येथील फुटेज वरूनच दंडात्मक कारवाई केली जाते। स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांद्वारे सोलापूर शहर पोलीस दररोज बेशिस्त वाहन चालकांवर 2 ते 2.5 लाख रुपयांचा दंड आकारतात। याशिवाय शहरातील गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील नियमित या कॅमेऱ्यांची मदत पोलिसांना होते। मात्र शहरातील विकास कामे करताना अनेकदा रस्त्यालगतची केबल तुटते किंवा तोडून बाजूला करावी लागते। त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद राहतात आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला दुरुस्ती करावी लागते। त्यासाठीच निविदा प्रक्रिया राबवून कंपनी नेमण्यात आली आहे। 331 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला दरमहा सरासरी 10 लाख रुपये मोजावे लागतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती महापालिकेतील कंट्रोल रूमच्या देखभालीची जबाबदारी निविदेद्वारे अलाइड डिजिटल सर्व्हिस लिमिटेड कंपनीकडे देण्यात आली आहे। निविदेनुसार महापालिकेकडून या कंपनीला दरमहा 30 लाख रुपये दिले जातात। निविदेचा कालावधी 3 वर्षांचा असून आणखी 1 वर्षाचा कालावधी बाकी आहे। त्यापूर्वीच कंपनीला मागील 9 महिन्यातील 90 लाख रुपये महापालिकेने दिलेच नाही। त्यामुळे कंपनीच्या वतीने महापालिकेत काम पाहणाऱ्या 7 ते 8 कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे।